ओम जय शनिदेव हरे, प्रभु जय शनिदेव हरे, सकल विश्व के। हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये लाईफ इज ॲडव्हेंचर. तर आज आपला एक छोटासा ब्लॉग आहे. सोळशी गावचं शनी मंदिर असं आम्ही एक सायकल राईड करतो आहे. तर आता आम्ही धनंजय ऑटोमोबाईल्स इथं सर्वजण जमलेलो आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही सायकलिंगला सुरुवात करतो आहे. तर सोबत राहा आणि एन्जॉय करा राईड. चला तर मग. आपण खंडाळच्या जवळ आलेलो आहे. आता खूप दिवसांपासून आमचं प्लॅनिंग चालू होतं की सह्याद्री क्लासिक ही आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एक सायकलिंगची मोठी स्पर्धा असते, 3 घाटांची किंवा 4 घाटांची अशी. तर आम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. पण त्यासाठी प्रिपरेशन करायला आम्हाला घाट वाटांमध्ये प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही खूप दिवसांपासून प्लॅनिंग करत होतो की सोळशीचं शनी मंदिर हे खंबाटकी घाटाच्या पलीकडच्या बाजूला वेळ्यामध्ये येतं. तर आता बरेच दिवस झाले काही सिंगल सायकलिस्ट ते पूर्ण करत होते, पण आम्ही ग्रुपनी प्लॅन केला ह्यावेळी की आपण हा रूट कंप्लीट करायचा. आणि त्यामुळं काय होतं आहे, खंबाटकी घाटातून हा पूर्ण रस्ता आहे. तर इथं आमची सुरुवात लागणार आहे घाट कंप्लीट करायला. आणि अशी घाटांमध्ये प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला पुढच्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करणं जमणार नाही. त्यामुळं आम्ही आज निर्णय घेतला आहे त्या राईडचा. चला तर बघूया किती जमतं आहे आपल्याला. म्हणजे जमेलच, प्रश्नच नाही. पण करूया एन्जॉय घाटमार्ग, खंबाटकी घाट. चला तर मग. तर मित्रांनो, आता आपण खंडाळा क्रॉस करतोय आणि समोर हा जो डोंगर दिसतो आपल्याला, तो डोंगर म्हणजेच खंबाटकी घाट. आता इथं नवीन बोगद्याचं पण काम सुरू झालेलं आहे. दुहेरी बोगदा असं हे काम, रस्त्याचं काम चालू आहे. पण तो रूट वेगळा आहे. आपण जो घाटातून चाललो आहे, ज्यावेळी त्या रस्त्याचं काम पूर्ण होईल त्यावेळी पूर्ण ट्रॅफिक त्या रोडला शिफ्ट होईल. आणि हा जो खंबाटकी रस्ता आहे हा पूर्ण नाही, पण ऑलमोस्ट खूप गर्दी कमी होईल, ट्रॅफिक कमी होईल या रोडवरचं. त्यानंतर इथं सायकलिंग करायला खूपच भारी रस्ता होईल. चला तर मग करा एन्जॉय.
नमस्कार मित्रांनो. तर आता आपण अर्धा घाट चढून वरती आलेलो आहे. आपले सगळे पार्टिसिपेंट्स एकदम सुखरूप व्यवस्थित सेफली आम्ही राईड करतोय. तर काय मित्रांनो, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. एन्जॉईंग. ओके. जोश है. सोळोशी खिंड चढताना विशाल राऊत, अमोल दरांडे, श्री शनेश्वर देवस्थान सोळोशी हे आत्ता आमचा रूट आहे. भरपूर दम लागलेला आहे, चढतोय आणि राईडचा एन्जॉय घेताना आमचे शिरोळ जिमखान्याचे स्टार आयकॉन प्रशांत सर आणि त्याच पाठीमागे अमोल गाडगे सर आणि सायकलिंग डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले अक्षय राऊत. मित्रांनो, आता आपण सोळशी घाटामध्ये आणि चढ खूपच स्टीप आहे, म्हणजे उंच आहे. तर आम्ही अर्ध्या घाटामध्ये थांबलेलो आहे. तर आमचा बऱ्यापैकी फेस पडलेला आहे. तर विशाल, तुला काय म्हणायचं आहे? खूप 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 म्हणजे खूप 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 सांगू शकत नाही, एवढा फेस पडलेला आहे आमचा. तुला काय म्हणायचं? नो कमेंट. नो कमेंट्स. तर मित्रांनो, चांगलाच फेस पडलेला आहे, पाणी पण संपलेलं आहे. दुसरा घाट आहे म्हणजे आमचा हा. ऑलमोस्ट अर्ध्यापर्यंत तरी पोचलो आम्ही, पण कंप्लीट करणार ना मित्रांनो? जोश है. चला तर करू एन्जॉय. ओम जय शनिदेव हरे, प्रभु जय शनिदेव हरे। सकल विश्व के संकट, सकल विश्व के संकट क्षण में दूर करे। ओम जय शनिदेव
करुणामय स्वामी विश्व विदित देवा। भक्त हितों के रक्षक, भक्त हितों के रक्षक, तनिक पाए सेवा। सूर्य पुत्र भय काल मिटाओ, सबके सुख राशि। दुख दारिद्र विनाशक, दुख दारिद्र विनाशक, तुम चहुँ दिशवासी। दीन बंधु अति द्रवित दयामय, सबके प्राणपति। प्रभु सद्मार्ग दिखाओ, प्रभु सद्मार्ग दिखाओ, करो दूर कुमति। तुम सर्वत्र विराजत, तुम अंतर्यामी। नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे इथं शनी मंदिरामध्ये. शनी मंदिरामध्ये पूजा चालू आहे. आम्ही सगळे गोदावरी नर्मदे सिंधु कावेरी कलशाय नमः. ओम शं शनेश्वराय नमः. अभिषेक छान दर्शन झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात परतीचा प्रवास करणार आहे. तरी आम्हाला किती वेळ लागला आज? आपले 1 तास 47 मिनटं. 1 तास 47 मिनटं लागले. 2 घाट आहे त्याच्यामध्ये. तर जबरदस्त प्रॅक्टिस होते याच्यामध्ये. 2 घाट म्हणजे खंबाडी घाट आणि 16शी खिंड. 16शी खिंड म्हणून ह्या घाटाचा उल्लेख होतो. पण मस्त ट्रेक आहे आणि हा ट्रेक चढताना इतकं थंड वारं लागतं की स्वर्गाहूनही सुंदर असं त्याचं वर्णन करण्यात येईल असा घाट 16शी घाट आहे. मस्त एन्जॉय करत आलो आम्ही. काही त्रास झाला नाही. आम्हाला सर कसं वाटतं? मस्त. जय शनेश्वर महाराज प्रसन्न. जय शनी देवा. तर मित्रांनो, सगळे एकदम आनंदात आहेत. छान प्रवास झालेला आहे. आता रिटर्न परतीचा प्रवास पण असाच व्यवस्थित होईल अशा अपेक्षा आहे. चला तर मग जाऊया घरी आता. श्री शनेश्वर महाराज की जय. श्री शनेश्वर महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण नाश्ता केला आहे आणि शेवटचा टप्पा रिटर्नचा म्हणजे खांबाटकी बोगद्यामधून परत चाललो आहे. समोरच बोगद्याचं काम चालू आहे. आमच्यासोबत जॉईन करत जावा. आम्ही एवढं काही लाँग राईड करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊनच सायकल राईड करतो. त्यामुळे प्रयत्न करा. सायकलिंग इज गुड फॉर हेल्थ. सो प्लीज जॉईन अस. चला करूया एन्जॉय मग.
सो मित्रांनो आता पोचलो आहे आपण जवळपास शिरोळमध्ये, पंढरपूर फाट्याच्या जवळ आलेलो आहे आणि खूपच सुंदर एक्सपिरियन्स झाला. 2 घाट आम्ही क्लाइंब करून बोगद्या मार्गे रिटर्न आलो. शिवकालीन पानपोईच्या जवळ आलो आहे आपण आता. शिरोळमध्ये जे लोक राहत असतील त्यांना माहितीच आहे. शिवकालीन पानपोई. तर मित्रांनो निरोप घेतो तुमचा आता. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया पुन्हा एकदा आणि असे सोबत राहा आणि लाईक करा, नक्की शेअर करा, लोकांनाही दाखवा आणि प्लीज तुम्ही पण सामील व्हा आमच्यासोबत. कमीत कमी शिरवळ एरियातले जे लोक असतील, शिरवळ पंचक्रोशीतले, तर त्यांनी तरी कमीत कमी आमच्यासोबत सहभाग दाखवा. खूप आनंद येईल तुम्हालासुद्धा आमच्यासोबत सायकलिंग करायला. सायकलिंग हा एक खूपच सुंदर व्यायाम प्रकार आहे, सर्वांनी करावा असा व्यायाम प्रकार आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. हॅव अ नाईस डे.